नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुलुक महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करूयात. कालपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचा कहर सुरू आहे. शेतीसह इतर मालमत्तेचं मोठं नुकसान झालेलं आहे. अहिल्यानगरच्या राहता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहुरी या तालुक्यासह सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्यानं शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. पुरामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय, तर पावसामुळे वाहतूकही ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय. आणि राहता तालुक्यातील शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून सर्वदूर धोधो पाऊस कोसळतोय, त्यामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. मी आता राहत्या तालुक्यामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर या शेतकऱ्यानं कालच ही सोयाबीन जी आहे ती काढून ठेवलेली होती आणि आता 2 पैसे आपल्या हातात मिळेल ही आशा या शेतकऱ्याला होती. मात्र काल संध्याकाळपासून धोधो पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि जे होत्याचं नव्हतं या शेतकऱ्याचं झालंय. हीच परिस्थिती सगळीकडे झालेली आहे आणि सर्वदूर अशा सगळ्या शेती पाण्याखाली गेलेल्या आहेत, ज्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, खरीपाची जी पिकं आहेत ही आडवी झालेली दिसत आहेत आणि शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गानं हिरावून घेतलेला दिसतोय. आपण जर विचार केला तर नगर जिल्ह्यामधला राहता तालुका असेल, कोपरगाव असेल, श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर सगळ्या तालुक्यांमध्ये काल संध्याकाळपासून पाऊस कोसळतोय. त्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. अनेक ठिकाणचे जे बंधारे आहेत ते देखील फुटले, त्यामुळं अनेक घरांमध्ये पाणी गेलंय. शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आणि नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी गेलेलं आहे. व्यापारी संकुल देखील अनेक ठिकाणी पाण्याखाली गेले. त्यामुळं जनजीवन जे आहे अहिल्यानगर जिल्ह्यातलं ते कुठेतरी विस्कळीत झाल्याचं चित्र बघायला मिळतं. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर.